हेलो गाइस, आई होप आप लोग बहुत ज़्यादा अच्छे होंगे और मैं भी अच्छी हूँ हमेशा के जैसे। आप सोच रहे होंगे कि ये वीडियो में कुछ अलग बोल रही है और बैकग्राउंड वॉइस कुछ अलग आ रही है, तो एक्चुअली मेरे वॉइस ओवर में थोड़ा सा प्रॉब्लम हो गया है। तो लेकिन आप काम चला लीजिएगा। तो मैं इस वीडियो में कह रही हूँ कि मैं अब पुणे शिफ्ट हो गई हूँ, मेरी शादी हो गई है, आप सबको पता ही है। और जिन लोगों को नहीं पता है उनको मैं बता दूँ, आई एम मैरिड। और मैं काफ़ी दिनों से वीडियो नहीं बना पा रही थी क्योंकि मैं नई जगह में सेटल होने में काफ़ी ज़्यादा बिजी थी। अब मैंने ऑफिस ज्वाइन कर लिया है, तो मैं अभी रेडी हो रही हूँ ऑफिस जाने के लिए। चलिए फिर। सर्वात आधी मी स्विस ब्युटीचं हे प्रायमर लावते जे खूप सुंदर आहे. खूप चांगलं इफेक्ट मॅट फिनिश देतं आणि स्किन खूप छान ग्लो करते. तुम्ही बघूही शकता. म्हणजे खूपच छान दिसतं. त्याच्यानंतर ना मी हे फक्त कन्सिलर लावते. मी काही फाउंडेशन वगैरे यूज करत नाहीये. कारण एवढा वेळच नाहीये. तर त्याला आता व्यवस्थित जरा ब्लेंड करून घेऊया आणि बघा फेस कसा ग्लो करतोय. तसं तर हा लग्नाचा ग्लो आहे, पण तुम्ही आता सध्या कन्सिलरला क्रेडिट देऊ शकता. डोळे सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा तुम्ही. म्हणजे कष्ट घ्यायचे त्याच्यासाठी थोडंसं ग्लिटर, थोडंसं आय शॅडो आणि ही लिप लायनर आहे NYBची जी खूप सुंदर आहे. ह्याचं पिगमेंट खूप चांगलं आहे म्हणून मी 2 in 1 काम करते. डोळ्यालाही लावते आणि लिप्सलाही. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला जसं सांगते की डोळे सुंदर आहेत, अजून सुंदर बनवावे त्यांना. तर मी हे मस्कारा लावायला गेली. पण बघा माझ्याकडनं काहीतरी गडबड होतच राहते बघा. कधीच माझ्याकडनं न चुकता काम होत नाही. मग त्याच्यानंतर ना फटाफट ही घाटी शेवानीची ब्लॅक टी घेतलेली आहे मी, खाल्लंय आणि त्याच्यानंतर ना लिपस्टिक लावली कारण ही आपल्याला दिवसभर टिकवायची आहे. आणि बघा कसं दिसतंय माझा फेस खूप सुंदर ना, आय नो. तुम्ही कॉमेंट करू शकता. मग थोडेसे केसांना विंचरलं, त्यांना सरळ केलं आणि आता ते किती छान शाईन करतायत. मस्त करतायत ना, तर तुम्ही छान असं लिहा. फायनली मी रेडी झालेली आहे. आता फक्त परफ्यूम लावते. आणि यू नो गाईज की मी पुण्यामध्ये आहे, तर पुण्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की इथे लोकल नाही भेटत. बस नाही आहे, बस आहे पण म्हणजे माझ्या एरियामध्ये तशी नाही आहे. सो मला आता कॅब बुक करावी लागेल. तर मला थोडंसं टाईम द्या, मी कॅब बुक करते आणि पुन्हा भेट. फायनली माझी कॅब बुक पण झाली आहे आणि आलेली पण आहे. सो मैं अब जा रही हूँ. वाटतोय मेकअप नॉर्मल सनलाईटमध्ये ऑफकोर्स छान वाटतं. तर विचारण्यासारखं काय. सो माझं कॅब अजून आलेलं नाही आहे. सो आय एम वेटिंग फॉर द कॅब. सकाळी पाऊस येऊन गेलेला आहे, तुम्ही बघू शकता सर्वीकडे ओलं झालं आहे. दिस इज अ एरिया. तुम्हाला खूप छान वाटत आहे बोलून तुमच्याशी आणि व्हिडिओ बनवून. ऑलमोस्ट 3 ते 4 महिन्याने मी व्हिडिओ बनवते आहे. असं नाही की मी मध्ये बनवले नाहीत, बनवले पण ते एडिट करून पोस्ट नाही केले. पण आय विल मेक शुअर की हा व्हिडिओ मी एडिट करून पोस्ट पण करेन आणि इथून पुढे कंटिन्यूही करेन. फायनली माझी ऑटो आलेली आहे आणि आता मी ऑटोत बसते. थांबा. ऑटोमध्ये आहे आणि खूप माझे केस उडत आहेत. सो मी ऑफिसला पोचते आणि मग बोलते तुमच्याशी. फायनली मी ऑफिसला पोहोचली आहे आणि पोहोचल्यानंतर मी थोडंसं टचअप केलं आणि आता मी कामाला सुरुवात करते. पण त्याआधी घेतली आहे मी एक चांगलीशी ब्लॅक कॉफी. बघा माझा मेकअप पाउच, व्ह्यू बघा. ऑफिसमध्ये सगळे आलेत. काम करूया, लंचमध्ये भेटूया. अराउंड 1:30 माझं जेवण झालं आहे आणि आता मी खाली चालली आहे वॉक करायला. अँड आय एम सो सॉरी, मी विसरली ते शूट करायला. मी काय आज जेवली आहे ते मी नाही दाखवू शकते, पण अजून पण मी खात राहणार आहे दिवसभरात खूप काही काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवेन. सो यू डोंट वरी. आता मी तुम्हाला दाखवते एरिया की मी कुठे आली आहे वॉकला. सी, दिस इज अ पार्किंग एरिया. आणि ना इथे खूप सारी लोक म्हणजे अदर ऑफिसेसची पण अशी येतात वॉक करायला. हे आमच्या इथे बाल्कनी व्ह्यू आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे किती छान. इथून आहे ना, आमचं 6th फ्लोअरला ऑफिस आहे, तर इथून बरेचशा दूर दूरपर्यंत बिल्डिंग्स दिसतात पुण्यामधल्या. मला ना माझी एक मैत्रीण दाखवते. हॅलो, हाय. त्यांचं नाव शुभांगी आहे आणि आता येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये यू विल सी हर इन एव्हरी व्हिडिओज. म्हणजे मी तुम्हाला दाखवत जाईन, त्यांना इंट्रोड्यूस करून देत जाईन, भेट करून देत जाईन तुमची आणि त्यांची. बघितलात का व्ह्यू तुम्ही? हा सगळा व्ह्यू बघितलात का? किती छान आहे ना. ॲक्च्युली पुढे पण दाखवू शकते मी, पण मला भीती वाटते. मला हाईट फोबिया आहे, तर मी असं डीप डाऊन नाही बघू शकत. तर एवढंच बघून या आजच्या पुरतं. व्लॉग करायची सवय सुटली आहे माझी, तर खातानाचे व्हिडिओ मी आज काढणंच विसरली आहे. मी काय खातेय ते तुम्हाला दाखवूच शकले नाही. त्याच्यानंतर ना वॉशरूमला गेल्यावर सेल्फीज काढणं, व्हिडिओज काढणं, तर ही तर परंपरा असते पोरींची. आता फायनली घरी जायची वेळ झाली आहे. 6 वाजून गेलेत, 6:30 झालेत ऑलमोस्ट. निघाली आहे मी फायनली घरी जायला. मेकअप सगळं गेलं माझं. काहीच मेकअप नाही राहिले. सी,
जाते आता घरी. कॅब बुक करते मी, कनेक्टिंग विथ द ड्रायव्हर्स असं येते, पण अजून कनेक्ट केलेलं नाही आहे. लेट सी. कॅब बुक झाली नाही माझी. आय एम वेटिंग फॉर द कॅब. ऑफिसच्या खालीच जोडी आहे. ते बघण्याच्या चक्करमध्ये मी विसरून गेलेली कॅबबद्दल. खूप वेळाची वाट बघते मी कॅबची. माझी कॅबच बुक होत नाही आहे. ना ऑटो बुक होतं ना कॅब बुक होतं आहे. आणि मुंबईसारखं इथं बाईक रॅपिडोचा तर ऑप्शनच नाही आहे. म्हणजे काहीही नो सर्विस, ओनली पैसे 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 घेतात हे लोक आणि काही सर्विस देत नाहीत. आणि आता सी म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनिट झाले मी वेट करते, अजून कॅबचं ऑटोचं काही कन्फर्मेशन नाही आहे. फायनली आय रीच्ड होम गाईज. आय एम सो टायर्ड. मी थकली आहे आणि मला एवढं हसू येतं. माझा नवरा मला मागून चिडवत आहे, पण आता त्यांना दाखवत नाही मी व्हिडिओमध्ये. तर मी फटाफट थोडं चेंज करते आणि मग थोडंसं काहीतरी खाते. हे माझ्या हस्बंडचं ना कीबोर्ड आहे, त्याच्यावरती मी कपडे सुकवले. ते मला ओरडत राहतात, पण स्टील मी काल सुकवलेत. आता त्यांना काढून नीट करेन. आणि हे बघा माझ्या साहेबाचं कबड एवढं खराब करून ठेवलेलं, ज्याला मी सेट केलं आहे आता. बाबा खूप टायरिंग आहे. आजच्या दिवसासाठी एवढंच. आज माझा दिवस पूर्ण संपलेला आहे आणि माझं काम पण संपलेलं आहे. आता फक्त फायनली थोडीशी एडिटिंग बाकी आहे आणि थोडंसं व्हॉइस ओव्हर बाकी आहे, ते मी कंप्लीट करते. आणि व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणजे इट मीन्स ते कंप्लीट झालेलं आहे. सो गाईज, तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम करा. आणि ऑफकोर्स आता माझी मॅरिड लाईफ मी तुम्हाला दाखवणार आहे की मी किती बिझी असते दिवसभर आणि किती काम करते, घरी आल्यावर पण किती कष्ट करते. सो प्लीज लाईक करा. लाईक केल्याने वजन वाढत नाही किंवा कमी होत नाही. ठीक आहे, उद्या भेटूया. बाय.